श्यामची आई. लेखक साने गुरुजी. भाग 15वा. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारलं, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडी पुढे एक हरिजनबाई बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती हरिजन आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. आई, लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला. खरंच जाऊ? असे मी विचारले. ती म्हातारी येथे किती वेळ वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर जायचे आहे वगैरे सांग व घरी ये, असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर द्यायला हवी आहे मोडी? मी देतो, असे म्हणून मी एकीकडून मोडी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल वरंड वगैरे घेऊन तो देईल तुझ्या डोक्यावर. कोणीतरी आला तर मला बी डोईवर घेऊन देई मोई, असे ती गयावया करून विनवू लागली. परंतु शेवटी तिच्या डोक्यावर मी मोडी चढविली. अरे श्याम, ती हरिजन ना? अरे तिला शिवलाच काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठून असे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम, अगदीच चेवलास तू. अरे काही ताडतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला, नदीतून जावयाचे आहे तिला, असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एकदा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती नीटवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का ग आहेस? वय माय, ताप लई येतो. काय करतावं, पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरीबाचे दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वायचं पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब हरिजनबाई मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या म्हातारीला कोणी काही घातलं नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती. वाळ्याचे पाणी वाढीत होती, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा, घास घाला.
आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिलं नाही. एवढंच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाडीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हातारीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत. निघ, का मारू आण फेकून? असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, जाते, असे म्हणत ती निघून गेली. आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजाज. मगाची ती म्हातारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही रे, तेच खरं. आई, उद्या जर एखादा हरिजनाचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवडे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही, पायांत पायतणे घालून ही सोवडी, हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली तो मात्र घाणेरटा, त्याची सावलीही नको. आई, कसे ग, हे कसले सोवडे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराळ खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही, तुम्ही दिला तर माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावयाचे. हरिजनांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण हरिजन ठरू. श्याम, हरिजन असो वा दुसरा कोणी असो, सर्वांना मदत करावी. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य अंगी बाणावे. एखादा माणूस हरिजन आहे म्हणून तो पापी आहे असे मानणे चुकीचे आहे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे हरिजनच अधिक पुण्यवान आहेत, नाही आई? मी विचारलं. श्याम, आपले ते विठनाकडे शेत आहे ना, ते खरे हरिजनाचे आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू हरिजन नव्हता का ग झाला? हरिजन म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते. तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारे साकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, हरिजनाच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोडी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम,
ज्याचे आपल्या आईबापांवर बहीण भावावर प्रेम नाही तो हरिजनांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे हरिजनाच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेळीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेला. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठ पदाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारतीया देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारतांतरी भरला. माझ्या भारतीया देवमुळी नुरला, नाही दया स्नेह तिथे देव का असे. बंधुभाव तीर्ण तिथे प्रभू कसा बसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो अजिमेला. माझ्या भारतीया देवमुळी नुरला, माझ्या भारतीया देवमुळी नुरला. रात्र 25वी समाप्त. रात्र 26वी. बंधू प्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावड्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असोत, माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकिटातील 2 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटले, आई, आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस. हो, मी तुझा आवडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त. आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारतो? जवळ असे कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे बोवा, दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरं झालं असतं. मिळालं असता कांदे पाक, मिळालं असतं दही दूध, मिळालं असतं गाईचं तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटलं. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु तो मुकाट्याने सारं सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवा नळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाची जडे, परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या, आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे, तुम्ही माझी कोणी सावत्र का मुले आहात श्याम? असे रे काय घालून पाडून बोलतोस? अरे, त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते.
रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही. हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नसती भूते आठवतात. असे करू नये. श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम, उगीच वाचायचे वाटते. काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही कमी तेल सोडीत, कढत पाणी देत. तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरं काहीतरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडही नाही पाहणारे तुम्ही. असे नको हो करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सुयऱ्याचे पानं नको. हो, सुयऱ्याचे पानं नको कापू. ते पानकापे घे व वरची पाने काप. जा. मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डागा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, टाटोडा मला वाजवायला दे, मी फटफडे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासलेले होते, त्यामुळे फारच छान लागत होती. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपीत असेल ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवित असे. दादाने कांदेपाक आणला व पानगी बरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलंस ना श्याम? आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलवले, मी गेलोही नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारित होते. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा, त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस? दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस? माझे अडले आहे खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तडवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तडपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तडव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होते. मुकेपणाने मला बोलावित होता. परंतु त्यांच्या पायावर पाय द्यावयाचे नाहीत असे मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारं प्रेम त्या दिवशी मरून गेलं होतं. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो मला म्हणाला, श्याम, देतोस का रे तडव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचं. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो. दे रे जरा. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिनं पाहिलं. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ, सख्खे, दाईत पक्के.
असे म्हणत आईने खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, आई तू जा, मी देतो पाय. आई हो ना दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, धसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम तुझाच ना भाऊ. असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तडवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. त्याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी, आई सुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालाच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यू वीररणी चक्रव्यूह रचिला द्रोणांनी पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयात जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे. आई म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छान गाणं म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचं गाणं, मीही पुष्कळ दिवसात ऐकलं नाही. आईने आजीच सांगितलं. दुर्वांच्या आजीला पुष्कळ गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी परातली पातेरी कोण हुक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबऱ्याचे तरी आजी म्हण असं म्हटलं. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरं, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन गाणे म्हणे. विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असं नाव आहे. त्याप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असं दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्माविणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असुर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस, श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत.
कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र देणे इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी क्षमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असं मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय? मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांगा आता सारे, तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असं म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताळ उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसंच माझं. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी. हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो तसं कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कोठे काय पाहिलेस सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश, आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस, अरे एवढी घाई काय आहे? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भडभड रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ, ही मोलवान पैठणी. नारदा, चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे, तर मी द्रौपदी ताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे. याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका. हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करावायला वेळ नाही, बोलावायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, खरे का नारदा? कितीसे रे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असं म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो. गाणी झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस? ते ओळखू? ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना.
तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचं होतं. होय ना? मला लाजवण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितले, खरे की नाही सांग? आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्तीने प्रेम देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे, क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात तर तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे. आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांस मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आणि त्यातच देवाचा आनंद. रात्र 26वी समाप्त. भाग 15 समाप्त.